पान क्रमांक 146 योहानाचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 20 ते 24 मी वाचतो, कान देऊन ऐका. सणात उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेनी होते. त्यांनी गालिलातील बेतसेदाकर फिलिप्प ह्याच्याजवळ येऊन विनंती केली की महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले आणि अंद्रिया व फिलिप्प ह्यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हास खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला माहीत आहे की देवाने त्याचा एकुलता एक पुत्र जगाच्या तारणासाठी पाठवला, जगाला वाचवण्यासाठी पाठवला. पण हा देवाचा पुत्र देवाने कोणत्या देशात पाठवला? देवाने तो इस्रायल देशात पाठवला. का बरं इस्रायल देशात पाठवला? कारण इस्रायल हे देवाचं लाडकं राष्ट्र आहे. इस्रायल हे देवाचं निवडलेलं राष्ट्र आहे. इस्रायली लोक देवाचे निवडलेले लोक आहेत, कराराचे लोक आहेत. आणि इस्रायलमध्ये देवाने संदेश ते पाठवले होते, आणि इस्रायल लोकांनी सर्व संदेश त्यांना मारलं होतं आणि देवाचं ऐकलं नव्हतं. देवाला इस्रायलला शेवटची हाक द्यायची होती, शेवटची एकदा हाक द्यायची होती, म्हणून देवाने त्याचा पुत्र इस्रायलमध्येच पाठवला. हालेलुया, हालेलुया. आणि आपल्याला माहीत आहे, येशू इस्रायलमध्ये आल्यानंतर एकदा, म्हणजे येशूच्या मरणाच्या काही दिवस अगोदर येशू यरूशलेमकडे आला, आणि यरूशलेमकडे पाहून तो म्हणाला, यरूशलेमे यरूशलेमे, संदेश त्यांचा घात करणारे आणि तुझ्याकडे पाठवलेल्यास धोंडमार करणारे. कोंबडी जशी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुला एकवटण्याची माझी कितीदा इच्छा होती, परंतु तुझी इच्छा नव्हती. पहा, तुझे घर तुझ्यावर सोडले आहे. हालेलुया. इस्रायलला शेवटची हाक द्यायची होती देवाला, आणि म्हणून देवाने त्याचा पुत्र इस्रायलमध्येच पाठवला. आणि इस्रायल लोकांनी काय केलं आपल्याला माहीत आहे, देवाच्या पुत्राला ठार केलं. हालेलुया, हालेलुया. देवाची योजना अशी होती की त्याचा पुत्र इस्रायलमध्ये यावा, त्याने इस्रायलला शेवटची हाक द्यावी, इस्रायली लोकांच्या हातून येशूचा मृत्यू व्हावा, येशू पुन्हा उठावा, आणि उठल्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना संपूर्ण जगात पाठवावं. हालेलुया, हालेलुया. म्हणजे येशूचं येणं आणि येशूचं जीवन फक्त इस्रायल करता होतं, परंतु येशूचे शिष्य मात्र पूर्ण जगात जाणार होते. हालेलुया, हालेलुया. तो जो येशूचा 33 वर्षाचा जीवन काळ आहे, हा 33 वर्षाचा जीवन काळ इस्रायल करता होता. म्हणून येशूने आपल्या आयुष्यात इस्रायल कधी सोडलं नाही. तो 33 वर्ष इस्रायलमध्येच राहिला, इस्रायलमध्येच मेला, इस्रायलमध्येच जिवंत झाला, आणि इस्रायलमधूनच तो स्वर्गात चढून गेला. हालेलुया. आणि बाकीची सगळी राष्ट्र जी आहेत त्यांना सुवार्थ सांगायचं काम हे येशूच्या शिष्यांचं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आता काय झालेलं आहे, आता परराष्ट्रीय लोक जे इस्रायली नाहीत ते येशूच्या एका शिष्याकडे येतात, फिलिप्पाकडे येतात, आणि फिलिप्पाला सांगतात, महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया. हे परराष्ट्रीय लोक आहेत, हे इस्रायली लोक नाही आहेत, आणि त्यांची इच्छा काय आहे, येशूला भेटण्याची. आणि मग ते येशूच्या शिष्याने म्हणजे फिलिप्पाने अंद्रियाला सांगितलं, दुसऱ्या शिष्याला सांगितलं, आणि दोन्ही शिष्य येशूकडे आले आणि ते म्हणाले, काही हेल्लेनी लोक, परराष्ट्रीय लोक तुम्हाला भेटू इच्छितात. हालेलुया, हालेलुया. तेव्हा येशू काय म्हणाला? येशू म्हणाला की मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.
हालेलुया. गव्हाचा दाणा जमिनीत पडून जर मेला नाही तर तो एकटाच राहतो, परंतु मेला तर पुष्कळ पीक देतो. हालेलुया. हालेलुया. गव्हाचा दाणा जर तसाच राहिला तर एकच आहे तो दाणा, पण तो जर जमिनीत मेला म्हणजे तो रुजला, अंकुरला, त्याचं झाड झालं, रोपटं झालं, तर ते एका दाण्याला 100 दाणे येऊ शकतात. हालेलुया. हालेलुया. काय सांगायचं येशूला नेमकं? ही आध्यात्मिक भाषा आहे. शिष्याने काय विचारलं होतं? महाराज किंवा प्रभू, आपल्याला भेटायला परराष्ट्रीय लोक आलेले आहेत. येशूने काय उत्तर द्यायला पाहिजे होतं? मी भेटेन किंवा भेटणार नाही. पण येशूने असं उत्तर दिलं का? नाही. हालेलुया. त्याने सांगायला पाहिजे होतं मी भेटेन किंवा भेटणार नाही. पण ही मानवी भाषा झाली. तो देवाचा पुत्र आहे, आत्मिक भाषा आहे त्याची, आणि त्याला जे दिसतं ते आपल्याला दिसत नाही. त्याने याचा अर्थ काय काढला ते बघा. हालेलुया. त्याने या वाक्याचा अर्थ काय काढला, या घटनेचा अर्थ काय काढला? येशूला भेटायला परराष्ट्रीय लोक आलेले आहेत, या घटनेला अर्थ आहे. या घटनेला अर्थ आहे. काय अर्थ आहे? की इस्रायल करता येशूचा जो कालावधी आहे तो संपत आलेला आहे. हालेलुया. आणि परराष्ट्रीयांसाठी दरवाजा उघडत आहे. हालेलुया. परराष्ट्रीयांकरता दरवाजा उघडत आहे. परराष्ट्रीय कोण? आजच्या घडीला जगामध्ये जवळजवळ 250 देश आहेत. 250 पैकी एक देश इस्रायल, देवाचा लाडका देश. बाकीचे 249 देश परराष्ट्रीय आहेत. अमेरिका पण परराष्ट्रीय आहे, कॅनडा पण परराष्ट्रीय आहे, इंग्लंड पण परराष्ट्रीय आहे, चीन परराष्ट्रीय आहे, रशिया परराष्ट्रीय आहे, भारत परराष्ट्रीय आहे. एकच देश देवाचा लाडका आहे, इस्रायल. हालेलुया. हालेलुया. परराष्ट्रीय लोक येशूला भेटायला आलेले आहेत. ही घटना महत्वाची आहे. आणि येशूने त्याचा अर्थ काय काढला? अर्थ असा काढला की माझी इस्रायलची वेळ जी आहे ती संपलेली आहे, आणि आता मला इस्रायल सोडावं लागणार आहे. आणि परराष्ट्रीयांसाठी देवपित्याने दरवाजा उघडलेला आहे. परराष्ट्रीयांसाठी देवपित्याने दरवाजा उघडलेला आहे. ह्याचा अर्थ मला हे जग सोडून जावं लागणार आहे. मी हे जग लवकरच सोडणार आहे. आणि जग तो कसं सोडणार ते त्याला माहीत होतं. जग तो कसं सोडणार हे त्याला माहीत होतं. त्याला क्रूसावर मरावं लागणार आहे. मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी तो जिवंत उठणार आहे. 40 दिवस आपल्या शिष्यांबरोबर राहणार आहे. आणि 40व्या दिवशी शिष्यांच्या डोळ्या देखत तो स्वर्गात चढून जाणार आहे. म्हणून त्याने 2 वचनं सांगितले. 2 वचनं 2 घटना सांगतात. पहिलं वचन आहे मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आलेली आहे. कोणती घटना? पुनरुत्थान. पुनरुत्थान म्हणजे मेल्यानंतर पुन्हा उठणं. मी मेल्यानंतर पुन्हा उठणार आहे. जगाच्या इतिहासातली एकमेव घटना जो मेल्यानंतर पुन्हा स्वतःहून उठला असा एकच आहे, येशू. हालेलुया. मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आलेली आहे. पुनरुत्थानावर बद्दल तो बोललेला आहे की मी पुन्हा मेल्यानंतर उठणार आहे आणि देव माझा गौरव करणार आहे आणि उभं जग ते पाहणार आहे. हालेलुया. दुसरं वचन तो सांगतोय गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, परंतु मेला तर पुष्कळ पीक देतो. हालेलुया. हे तो त्याच्या मरणासंबंधाने सांगत आहे की मला क्रूसावर मरावं लागेल. मी मेलो नाही तर पीक येणार नाही. मी मेलो तरच पीक येईल. मला मरणातून जावं लागेल. मला बलिदान करावं लागेल. मला बलिदान टाळता येणार नाही. एक गव्हाचा दाणा मरावा लागतो. तो मेल्यानंतरच झाड तयार होतं आणि झाडाला 100 दाणे येतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही दोन्ही वचनं सकारात्मक आहेत, होकारात्मक आहेत, पॉझिटिव्ह आहेत. त्याला मरावं लागलं तरी पण तो चांगलं उदाहरण देत आहे की गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरतो
परंतु त्यानंतर त्याला पुष्कळ पटीने पीक येतं, पुष्कळ दाणे येतात. अजून एक उदाहरण येशूने दिलं होतं की प्रसूती जिला व्हायची अशी स्त्री जी आहे तिला वेदना होतात, पण नंतर बाळ जन्माला येतं तेव्हा आनंद होतो. हालेलुया. तसं मी मरणातून जाईन तेव्हा तुम्हाला दुःख होईल, पण मी पुन्हा उठेन तेव्हा तुम्हाला आनंद होईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, का बरं एवढा जबरदस्त आत्मविश्वास येशू ख्रिस्त दाखवत आहे? त्याला मरणातून जावं लागतंय तरी तो दुःखी नाही आहे. तो या घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो आहे. माझं बलिदान होणार, मी तिसऱ्या दिवशी जिवंत होणार, देवाचा गौरव होणार, अखिल मानवजात ते पाहणार. संपूर्ण मानवजाती पुढे हा देवाने पुरावा दिलेला आहे की येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला, तिसऱ्या दिवशी मेल्यात उठला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मरणावर त्याने विजय मिळवला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही जगाच्या इतिहासातील विलक्षण घटना. कोणताही माणूस मेल्यानंतर स्वतःहून जिवंत होऊ शकत नाही, परंतु येशू ख्रिस्त मात्र जिवंत झाला. हालेलुया. आणि 40 दिवस आपल्या शिष्यांच्या सोबत राहिला. 40 दिवस त्याने शिष्यांना शिकवलं आणि 40व्या दिवशी शिष्यांच्या डोळ्या देखत तो स्वर्गात चढून गेला. ज्यावेळेला एखादा विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये जातो तेव्हा त्याच्या छातीत धडकी भरते. पेपर लिहायचा आहे, अभ्यास झालेला आहे तरी तो घाबरतो. अभ्यास पूर्ण झालेला आहे, मला चांगले मार्क मिळणार आहेत अगोदर माहीत आहे, तरी त्याला परीक्षेची भीती वाटते. कारण परीक्षेचं वातावरण जे आहे ते तणावाचं वातावरण असतं. इज ॲटमॉस्फिअर ऑफ टेन्शन. त्या दिवशी तुम्हाला संडास व्हायला नको, त्या दिवशी अपचन व्हायला नको, त्या दिवशी अचानक भूक लागायला नको, त्या दिवशी काय व्हायला नको. ते 3 तास म्हणजे अतिशय तणावाचं वातावरण असतं. किती विद्यार्थी हुशार असला तरी देखील 3 तास तो तणावाच्या वातावरणात असतो. पण जेव्हा रिझल्ट लागतो आणि त्याचा पहिला नंबर येतो किंवा त्याला 80% मार्क्स मिळतात, तो आनंदाचा दिवस असतो. हालेलुया. तो आनंदाचा दिवस असतो. येशूला त्याचं क्रुसावरचं मरण दिसत होतं, पण मरणा पलीकडचं त्याचं पुनरुत्थान पण दिसत होतं. तो स्वर्गात चढून जाताना त्या स्वतःला दिसत होता. त्याला माहित होतं मी मरेन पण पुन्हा उठेन आणि एक दिवस शिष्यांच्या डोळ्यात देखत स्वर्गात जाईन. इतकंच नव्हे, मेल्यानंतर तो जेव्हा पुन्हा उठला आणि त्याने जे चमत्कार केले ते चमत्कार अगदी वेगळ्या प्रकारचे चमत्कार आहेत. उदाहरणार्थ, त्याचे शिष्य सगळे जमले होते. खोलीचं दार बंद होतं, खिडक्या बंद होत्या आणि येशू मध्ये आला. कारण पुनरुत्थित ख्रिस्ताला देहाचं बंधन नाही आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताला ही फिजिकल बंधनं नाही आहेत. फिजिकल वॉल्स डू नॉट एक्झिस्ट. शारीरिक बंधनच नाही आहेत, म्हणून तो भिंतीच्या आरपार जाऊ शकतो. पुनरुत्थित ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. मेल्यानंतर जेव्हा तो पुन्हा उठला तेव्हा त्याचे गौरव जे होते वेगळ्या प्रकारचे गौरव होते. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा फिलिप आणि अंद्रिया येशूला सांगत होते की परराष्ट्रीय लोक तुम्हाला भेटू पाहतात, तेव्हा येशूला पुढचं सगळं दिसलं. बलिदान दिसलं, पुनरुत्थान दिसलं, स्वर्गारोहण दिसलं. मी मरणार, मी जिवंत होणार, मी स्वर्गात चढून जाणार. आणि आता वेळ आलेली आहे. टाइम हॅज कम. वेळ आलेली आहे. मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आलेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, मेला तर पुष्कळ पटीने पीक देतो.
2000 वर्षापूर्वी ज्या यहुदी लोकांनी येशूला क्रुसावर खिळलं, त्यांना माहित होतं का की पुढच्या 2000 वर्षामध्ये हा येशू जगप्रसिद्ध होणार आहे? त्यांना कल्पना नव्हती. त्यांना माहीत नव्हतं की येशूचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यात लोक येशूची भक्ती करणार आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मनुष्याच्या पुत्राचे गौरव झालेले आहेत. येशूला देवपित्याने उठवलेला आहे आणि तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. त्याचं मृत शरीर कुठेही सापडलेलं नाही आहे, सापडू शकत नाही आहे, कारण तो शरीरानिशी उठलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या जीवनात जेव्हा संकट येतं तेव्हा आपण त्या संकटाकडे कोणत्या नजरेने पाहतो? तुम्ही येशूवर जर विश्वास ठेवत असाल तर तुमच्यावर जेव्हा संकट येईल तेव्हा त्या संकटाकडे तुम्ही कसं पाहता? आर यू पॉझिटिव्ह अबाउट द डिझास्टर? तुम्ही संकटाबद्दल सकारात्मक असता का की तुम्ही घाबरून जाता? हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही संकटाकडे सकारात्मक दृष्टीने पाहता का की हे संकट निघून गेल्यानंतर मला देव उंचावेल, वर आणेल? एका गल्फ देशामध्ये घडलेली घटना आहे. येशूचा एक सेवक प्रवचन देत होता आणि त्याला त्या ठिकाणी पकडलं. पोलिसांनी पकडलं, कैदेत टाकलं. पकडल्यानंतर वर्तमानपत्रात बातमी आली की ह्या माणसाला येशूची सुवार्ता सांगताना पकडलं. नंतर तिकडे प्रथा अशी आहे की अमुक पैसे भरा आणि बाहेर या. मग कोणीतरी पैसे भरले आणि ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांची सभा लागली. त्यांच्या सभेला दुप्पट लोक आले, कारण लोकांनी पेपरमध्ये फोटो पाहिला होता, हा माणूस भारी आहे. दुसऱ्यांदा त्यांना पकडलं, दुसऱ्यांदा तुरुंगात टाकलं, दुसऱ्यांदा वर्तमानपत्रात बातमी आली, दुसऱ्यांदा कोणीतरी पैसे भरले, सुटले, बाहेर आले, लोक डबल झाले. अशा रीतीने त्यांना 7 वेळा पकडलं. किती वेळा? 7 वेळा पकडलं. 7व्या वेळा जेव्हा त्यांना पकडलं तेव्हा तुम्हाला माहिती आहे काय झालं? राजाची मुलगी जी आहे तिचं परिवर्तन झालं. तिने येशूचा स्वीकार केला आणि राजाच्या मुलीने पैसे भरले आणि त्याला सोडलं. आणि राजाच्या मुलीने येशूवर विश्वास ठेवल्यामुळे तो त्या देशामध्ये सुरक्षित झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर या येशूच्या सेवकाला हे सगळं अगोदर माहीत असतं की मला 7 वेळा पकडण्यात येणार आहे आणि 7व्यांदा मला कोण सोडवणार आहे? राजाची मुलगी, तर पहिल्यांदा पकडल्यावर तो नाचायला लागला असता. बरं झालं, काय बोलला असता? बरं झालं मला पकडलं, कारण अजून 6 वेळा मला पकडणार आहेत आणि 7व्यांदा मला राजाची मुलगी सोडवणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण बऱ्याच वेळेला येशूच्या सेवकांना पुढचं माहीत नसतं किंवा त्यांचा अविश्वास असतो. काय असतो? अविश्वास. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की कोणतंच संकट तुमच्यासाठी भारी नाही आहे. कोणतंच संकट भारी नाही आहे. संकटामध्ये धीर धरा असं वचन आहे. हालेलुया, हालेलुया. संकटामध्ये धीर धरा, कारण देव स्वतः संकट हाताळेल. God will face the disaster on your behalf and God will fight with the enemy on your behalf. तुमच्या वतीने देव सैतानाशी लढा देईल. तुमच्या वतीने देवाचे देवदूत सैतानाबरोबर लढतील. म्हणून कोणत्याही संकटाकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे, आनंदाने पाहिलं पाहिजे, कारण हे संकट गेल्यानंतर काय होणार आहे? आपल्याला चांगले दिवस येणार आहेत. हालेलुया,
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूवर जेव्हा संकट येणार तेव्हा येशूने त्याच्याकडे संकट म्हणून पाहिलंच नाही. मुळात येशूला क्रुसावर खेळणार होते, येशू घाबरायला पाहिजे होता. अरे मला क्रुसावर खेळणार, असं नाही केलं त्याने, असं नाही केलं त्याने. अरे अरे मला क्रुसावर खेळणार नाही, असं नाही केलं. कारण त्याला माहित आहे हे बलिदान पूर्ण झाल्यानंतर 3 दिवसांनी मी उठणार आहे. आणि 40 दिवस मी शिष्यांच्या सोबत राहणार आहे. 40व्या दिवशी मी स्वर्गात चढून जाणार आहे. हे सगळं त्याला माहीत होतं. आणि म्हणून तो म्हणाला की मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आलेली आहे. इट इज अ टाइम टू बी ग्लोरिफाईड. त्याचा गौरव होणार आहे. कोणी असं म्हणेल का की जगाच्या इतिहासात मेलेल्यातनं कोणी उठला नाही? याला सांगत एक उठलेला आहे. कोणी उठला नाही असं म्हणू नका, एक उठलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने मरणावर विजय मिळवला, त्यामुळे देवाचे गौरव झाले आणि त्यामुळे अखिल मानव जात त्याच्याकडे देवपुत्र म्हणून पाहायला लागले. हालेलुया, हालेलुया. देवाशिवाय कोणी उठू शकत नाही. देवालाच ते शक्य आहे. मरणावर विजय फक्त देव मिळवू शकतो, बाकी कोणी नाही. हालेलुया. बाकी सगळे मरणाधीन आहेत. हालेलुया. मला जर कोणी विचारलं ब्रदर खरोखर आपल्याला मरणावर विजय मिळवायचा असेल काय करायला लागेल? मला एक मार्ग माहीत आहे. कोणता मार्ग माहीत आहे? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निष्पाप राहा. तुम्ही मरू शकत नाही आणि मरण तुम्हाला येणार नाही आणि मेलात तरी उठणार. येशू तर तसंच झालं. येशू निष्पाप होता. तो मेला नाही खरं म्हणजे त्यांनी मरणाला कवटाळलं, मरण स्वीकारलं. तो मरणातून आरपार गेला. कारण जो पाप करत नाही तो मरू शकत नाही. जो पाप करत नाही तो मरू शकत नाही. आणि येशू मेला नाही तर येशूने मरणाला स्वीकारलं. तो मरणातून आरपार गेला. हालेलुया, 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 हालेलुया. आता प्रत्येक मनुष्य जर पापी आहे तर आपण मरण टाळणार कसं? ज्याला पाप टाळता येतं 100% तो मरण टाळू शकतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, घटनेकडे देव पाहण्याचा देवाचा दृष्टिकोन कसा आहे की त्याच्यावर संकट आलं तरी तो म्हणत नाही हे संकट आहे म्हणून. कारण त्याला माहिती आहे पुढे काय होणार आहे. त्याला माहीत आहे मी जरी क्रूसावर मेलो तरी हे मानव जातीच्या भल्यासाठी आहे, कल्याणासाठी आहे आणि ह्याच्याद्वारे देवाचे गौरव होणार आहेत. आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये एखादा बंधू नवीन आला आणि 2 महिन्यानंतर त्याने येशूचा स्वीकार केला. 2 महिन्यांनी त्याची नोकरी गेली. तर बरोबर नोकरी गेली, नोकरी गेली, नोकरी गेली. देवाचा आभार मान. हा काय ब्रदर आहेत? नोकरी गेली हे म्हणतात देवाचे आभार मान. हो देवाचे आभार मान. कारण देवाची योजना आहे तुला भारी नोकरी द्यावी. संकट अशासाठी आलेलं आहे की त्या संकटानंतर तुझं भलं व्हावं. हालेलुया, हालेलुया. संकट येतं ईश्वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी, ते वाईटासाठी येत नाही आहे. कारण त्याच्यानंतर मात्र चांगलं घडत असतं. God wants to change the course of action, your course of action. तुम्ही ज्या रस्त्याने जातात तो रस्ता बदलावा अशी देवाची इच्छा असते. तो रस्ता आखूड आहे, संकटांचा आहे. देव तिकडे मोठे संकट आणे तुम्हाला सांगितलं आता ह्या रस्त्यांचा, तो भला वृंद रस्ता असतो. हालेलुया, हालेलुया. आखूड रस्त्यावरनं देव आपल्या भल्या रुंद अशा रस्त्यावर नेत असतो. त्यासाठी तो एक संकट आणतो म्हणजे तो रस्ता आपण सोडणार. हालेलुया, हालेलुया. मला सांगा, मी कॉलेजमध्ये शिकवत होतो आणि मी TY BComला शिकवत होतो, मी MComला शिकवत होतो. MComला माझ्यासमोर 100 मुलं होती. आता हे सगळं सोडून मी MComला शिकवायला जाऊ का? आता इकडे मुलांचे आईबाप पण बसले आहेत.
मी पूर्वी फक्त मुलांना शिकवत होतो, आता मुलांच्या आईबापांना पण शिकवतो. हालेलुया, हालेलुया. देवाने मला सांगितलं, हे सोड, हे कॉलेजमध्ये शिकवणं सोडून दे. देव कुणाला संकटात टाकत नाही, आणि संकट आलं तर देव त्याच्यातनं चांगला मार्ग काढतो, आणि देव आपल्याला अधिक चांगलं देत असतो. आशीर्वाद प्रार्थना केंद्रात पुष्कळ लोक जे आलेले आहेत, ते लोक संकटामुळे इकडे आले, आजारामुळे आले, पण नंतर त्याने येशू मिळाला. मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आलेली आहे. मी क्रूसावर मरेन पण ते फायद्याचं आहे. मी क्रूसावर मरेन पण त्यामुळे अखिल मानवजातीचं भलं होणार आहे. नो शॉर्टकट. त्यांनी शॉर्टकट घेतला नाही, असे आत गेले, मरणातून गेले, वेदना भोगल्या. त्यांच्या डोक्यावर त्याच्या डोक्यावर, येशूच्या डोक्यावर काट्याचा मुकुट होता, भळाभळा रक्त वाहत होतं डोक्यातनं, अंगातनं. त्या बलिदानातून गेले आरपार, येशू आरपार गेला, आणि मग काय झालं, त्याचे गौरव झाले. हालेलुया. मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले. पृथ्वी तलावर देवाने एक माणूस उठवून दाखवला. हालेलुया, हालेलुया. सगळे लोक म्हणतात मेल्यावर पुन्हा उठता येत नाही, पण याला अपवाद आहे, या नियमाला अपवाद आहे. एक माणूस मेल्यानंतर पुन्हा उठलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्यावरून त्याने सिद्ध केलेलं आहे की तो माणूस नाही आहे, तो देव आहे. येशू ख्रिस्त देव आहे याचा मोठा पुरावा येशूने दिला की तो मेल्यानंतर पुन्हा उठला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इस बहन का नाम सुनीता है. पिछले 25 साल से उनके कमर के पिछले भाग में एक बड़ी गांठ आ गई थी. वो गांठ की साइज इतनी बड़ी बता रही हैं, और उसकी वजह से उनको सीधा सोने में समस्या होती थी. और प्रार्थना में वो कुछ साल से वो प्रार्थना में आती रही, प्रभु के पास प्रार्थना करती रही, प्रार्थना माध्यम का इस्तेमाल करती रही. प्रभु का अनुग्रह हो गया. अभी वो बता रही कि उनके पीछे कमर में जो बड़ी गांठ आई थी वो गांठ नष्ट हो गई है. अभी उनको उठने बैठने में या सोने में कोई समस्या नहीं होती. इसलिए आप लोग तालियां बजाकर प्रभु येशू को धन्यवाद दीजिए. ताई, गाठ केवढी मोठी होती? एवढी अशी गाठ होती. एवढी मोठी होती? ती गाठ होती अशी, पण म्हणजे कडक होती ती गाठ? कडक गाठ होती, झोपायलाच येत नव्हतं. 25-30 वर्ष झालं गाठ अशी होतीच. इथं प्रार्थनामध्ये येत राहिले, सिस्टरांनी वचन सांगितलं आणि हात लावला. 5-6 महिने झाले ते गाठ गायब झाली. आता तिकडे थोडा पण काहीच नाही, आता काहीच नाही. आता असं एकदम नुसतं साफ आहे आपल्या हे जाग्यासारखं, म्हणजे एकदम नॉर्मल झालेलं आहे. अगोदर बाहेर दिसायचं का? हात लावले की असं बाहेर येत होते अशी, म्हणजे तुम्हाला समजायचं, बाहेरून पण दिसायचं? बाहेरून पण होती गाठ. 25 वर्षे. हो. आणि आता तिकडे काहीच नाहीये? नाही. आता प्रभूने बरं केलेलं आहे. बरोबर. 25 वर्षाची गाठ नष्ट केली आहे. केली आता. ह्या बहिणीचं नाव ललिता आहे. 2 महिन्यांपासून त्यांच्या छातीत दुखत होतं आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता, तसेच त्यांना शारीरिक त्रास होता आणि त्यांच्या डाव्या कुशीमध्ये दुखत होतं 2 महिने. त्यांनी चेकअप केल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की त्यांच्या डाव्या कुशीमध्ये गाठ झालेली आहे, आणि ह्या त्रासासाठी त्यांनी विश्वासाने आजारमुक्तीची वचनं त्या बोलत राहिल्या, प्रार्थना माध्यमांचा वापर केला, स्वतः प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिल्या. आता 1 महिना झालेला आहे. त्यांचं छातीत दुखणं, श्वास घ्यायला जो त्यांना त्रास होता ते पूर्णपणे बंद झालेला आहे. शारीरिक त्रास निघून गेलेला आहे, आणि डाव्या कुशीची गाठ सांगितलेली होती ती गाठसुद्धा निघून गेलेली आहे. प्रभूने त्यांना बरं केलेलं आहे, म्हणून टाळ्या वाजून प्रभू येशूचे आभार माना. तर इकडे या. डाव्या कुशीत गाठ असल्यामुळे तुम्हाला काय त्रास व्हायचा? इथं छातीत दुखायचा, दम यायचा म्हणा, जेवलो का पोट फुगूनसारखा राहायचा, गॅस पकडायचा. मग चालायला पण मेसेज चालायचो का मला दम लागायचा. मग मी तसे करून मग प्रार्थना करायचो, देवाला सांगायचं, देवा तूच मना बरा कर. सोनोग्राफी काढली, त्यावर रिपोर्टानं दाखवला, तुझे डावे कुशीला गाठ झालेला आहे, ऑपरेशन करायला लागेल. मी घर आलो, मी ह्या देवावर विश्वास ठेवला, तेल पाणीचा वापर केला, त्यानुच माझी गाठ परत चक केली. परत गेलो मी डॉक्टरचे, तर डॉक्टरला सांगाय गाठ नाही आहे तुझ्या पोटात. तुम्ही पुन्हा रिपोर्ट काढले, त्यामध्ये गाठ नाही आहे. पहिली सोनोग्राफी केली, त्याच्यावर डबल चक केला, तर डॉक्टर लागला सांगाय नाही आहे, ऑपरेशन करायची गरज नाही आहे. प्रभूने तुम्हाला बरे केले. आता दुखत नाही तुमच्या कुशीत?
कुशीमध्ये आता दुखत नाही? कुशीमध्ये दुखत नाही, मला दम नाही येत, मला आता पोटान घ्यास नाही पकडत. आता जेवतो इथं आलो तर खिचडी पण मी दुपारी खाली, पण चांगलं झालं. सगळे त्रास प्रभूने काढून टाकले. काढून टाकला. तुमचं नाव सांगा. माझं प्रीती. कुठून आलात तुम्ही? सोलापूर. सोलापूरवरून आलात. काय साक्ष आहे तुमची? माझी पहिली साक्ष अशी आहे की माझं 1 वर्षापासून अर्धं डोकं दुखायचं, खूप दुखायचं, मला खूप त्रास व्हायचा आणि उलट्या व्हायच्या. माझं डोकं दुखायला लागलं ना, खूप उलट्या व्हायचा, त्रास व्हायचा, मला काम करायची इच्छा होत नव्हती, मी झोपायचे. नंतर मी मम्मीकडे आल्यावर शिबिरमध्ये भाग घेतला. 15 दिवस झाले शिबिरमध्ये भाग म्हणजे घेऊन. मग शिबिरमध्ये मला मोठ्या सिस्टरांनी आशीर्वाद दिला. त्यावेळेस काय झालं? त्यावेळेस माझ्या डोक्याचं दुखणं पूर्णपणे निघून गेलं. मला येशूने बरं केलं, चंग केलं. तुम्हाला प्रभू येशूने बरं केलेलं आहे. किती 1 वर्षापासून तुमचं अर्धं डोकं दुखायचं, उजव्या बाजूचं हे पूर्ण सतत त्रास व्हायचा की अधूनमधून काही दिवस सोडून? असंच म्हणजे सतत त्रास व्हायचा. 1 आठवडा गेला की दुखायचं, एक आठवडा गेले की दुखायचं. त्यामुळे तुम्हाला काम करायला त्रास होता, तुम्ही झोपून राहायचे? हां, मी झोपायचे, खूप दुखायचं. आणि शिबिरात तुम्ही विश्वासाने भाग घेतल्यानंतर सिस्टरने जेव्हा तुम्हाला आशीर्वाद दिलं तेव्हापासून आतापर्यंत दुखलं नाही? काही दुखलं नाही. आता 15 दिवस झाले, पूर्ण बरी आहे? हो, 15 दिवस झाले, मी पूर्ण बरी आहे. आणि तुमची पुढची काय साक्ष आहे? माझी पुढची अशी साक्ष आहे की माझ्या पाठीत दुखत होतं आणि खूप म्हणजे खूप दुखायचं, मला असं बसायला होत नव्हतं. मग नंतर मी मोबाईलवरती प्रवचन ऐकलं सिस्टरांचं आणि प्रार्थना ऐकली. त्या प्रार्थनेत मला स्पर्श झाला आणि त्यावेळेस माझं दुखणं पूर्णपणे निघून गेलं. आता पाठ दुखत नाही? नाही, अजिबात दुखत नाही. आणि मुलाची काय साक्ष आहे? माझ्या मुलाची अशी साक्ष आहे की माझा मुलगा डोळे खूप मिचकवायचा आणि पूर्ण नाक असं डोळे मिचकवून त्याला ते म्हणजे त्याच्या शाळेत पण सर लोक मॅडम लोक त्याला खूप ओरडायचे, असा करतो. त्याची तक्रार आली होती घरापर्यंत. कधीपासून म्हणजे तो असं करायचं? तो 6 महिने झालं करतो. 6 महिन्यापासून डोळे तो पूर्ण असं मिचकवायचा आणि नाक वगैरे चेहरा असं वेगळंच करायचं आणि त्याच्या चेहऱ्यावरती पूर्ण सुरकुत्या पडल्या होत्या. म्हणजे पूर्ण चेहऱ्यावरती सुरकुत्या आल्या होत्या? हे पूर्ण सुरकुतलं होतं. त्याचा चेहरा म्हणजे व्यवस्थित दिसत नसेल त्यावेळेला? हां. आणि आणखीन काय त्रास होते त्याला? आणि त्याला 1 आठवड्या पहिला म्हणजे शिबिरच्या आधी त्याला बाथरूम करायचं होतं, जुलाब लागलं होतं त्याला. आणि शिबिरमध्ये ज्यावेळेस आम्ही भाग घेतला त्यावेळेस सिस्टरांनी आशीर्वाद दिला, त्यावेळेस त्याची बाथरूमची पूर्ण समस्या निघून गेली. तेव्हापासून त्याचा त्रास पूर्णपणे निघून गेला. प्रभू येशूचा मोठी कृपा त्याच्यावर झाले. म्हणजे त्याचा जो जुलाबाचा त्रास होता तो निघून गेला आणि चेहऱ्यावर जे सुरकुटे आले होते ते देखील निघून गेले. आणि जो तो डोळे मिचकवायचा आणि एक वेगळाच चेहरा करायचा ते देखील समस्या निघून गेला. हा, ती सुद्धा समस्या निघून गेली. प्रभू येशूने आमच्यावर दया केली आहे, कृपा केली आहे. एकच शिबिरामध्ये प्रभू येशूने तुमच्यावर महान कृपा केली, मोठं प्रेम केलं. हा, मोठं प्रेम केलं, म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद करते. आई, तुम्हाला काय झालं होतं? माझ्या पोटात दुखत होतं. कधीपासून? 1 हप्ता दुखत होतं. मी तेल पाणी लावली आणि प्रार्थना ऐकल्यावर कमी झाला ते. आता पोटात दुखत नाही दुखत आता. आणि आणखीन काय त्रास व्हायचं? पाय दुखत होता नुसता, लय पाय दुखायचा. पाय दुखायचं कसं राहिलं? ती उपास प्रार्थना आली शनिवारी, तेव्हापासून मग ती चंगाई. शनिवारच्या तुम्ही उपवास प्रार्थनेत भाग घेतले आणि त्याद्वारे तर पाय दुखत नाही. प्रभू येशूने तुमच्यावर सुद्धा मोठी कृपा केली आहे. कृपा झाली माझी. प्रभू येशूच्या या महान प्रेमाबद्दल मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो आणि तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.